हाय हॅलो सुनीताज ब्लॉगमध्ये मी सुनीता तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे. मी आता सांगितलंच होतं तुम्हाला का मला कुठेतरी जायचं आहे. मी आता यांच्या मामाच्या मुलाच्या घरी संत पंगत असल्यामुळे स्वयंपाकाला आलेली आहे. आता इथे त्यांचा स्वयंपाक होतच आलेला आहे. मी फक्त चपात्या करतानाच्याच वेळेवर आलेली आहे. बाकीचं त्यांचा भरपूर स्वयंपाक झालेला आहे, कारण की त्या स्वयंपाक करायला 5-6 जणी होत्या आणि मी घरी पण मला नैवेद्याचा स्वयंपाक करायला लागला असल्यामुळं मी थोडी लेटच झाली. तर इथे भात केलेला आहे. ही मामाची सून आहे. त्यांनी कुकरमध्येच भात बनवला आणि काढून नंतर पातेल्यामध्ये टाकला आहे, कारण की तो इंद्रायणी तांदूळ होता. पातेल्यात शिजवला असता तर चिकट झाला असता. इथे आमच्या लहान्या मामाच्या सुनबाई आणि मामी चपात्या करत आहे. हे बघा, ह्या लहान्या सुनबाई आहे मामाच्या, आमच्या यांच्या लहान्या मामाच्या, आणि ह्या मामी त्याला असतात खूप, त्याच्यामुळे त्या वरतीच बघत नाही आहे. त्या खूप लाजत असतात, त्याच्यामुळे त्यावरती बघत नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे त्यांनी मटकीची भाजी आणि वरण शिरा सगळं बनवून झालं आहे. हे बघा, मटकीची भाजी किती छान दिसते. भाजीवर तर्री वगैरे तर छान आलेलं आहे, कलर खूप छान दिसते भाजीचा. वरण पण छान दिसते, वरण पण एकदम छानच केलेलं आहे. तशी ती हुशारच आहे. मी यायच्या आधीच हे सगळं झालेलं होतं. आणि इकडे शिरा बनवलेला आहे. 4 किलोचा शिरा बनवलेला आहे. 70-80 लोकांचं तरी जेवण असतं, पण आम्ही ना घरच्या घरीच बनवतो, त्याच्यामुळं सवय लागलेली असते एवढे मोठे मोठे स्वयंपाक बनवायची. आणि आता आम्ही परत काय बनवून ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते. ठेचा बनवलेला आहे. ठेचा जर जेवणासोबत असला तर जेवणाची रंगतच वाढते, कारण की जेवताना ठेचा तिखट खायला असले की छानच वाटतं. हे बघा, इकडं संत पंगत हरिपाठ सुटून आता संत पंगत सुटायची वेळ झालेली आहे. तेव्हा हॉलमध्ये सगळं चटाया वगैरे टाकून बसायची असं सोय केलेली आहे. मामाच्या मुलांनी आत्ताच 2-3 वर्षापूर्वी नवीन घर बांधलेलं आहे. खूप मोठं घर आहे, त्याच्यामुळं हॉल किचन खूप मोठे मोठे घेतलेले आहे. त्याच्यामुळे कितीही मोठा कार्यक्रम किंवा किती पाहुणे आले तरी अजिबात टेन्शन नाही. इथे सर्व छोट्या छोट्या पातेल्यांमध्ये वाढण्यासाठी काढून ठेवले आहे. सर्व तयारी करून ठेवली आहे. फक्त हरिपाठ सुटल्यानंतर सगळे भक्तिमंडळ इकडे येण्याची वाट बघत आहे. आता या ठिकाणी भक्तिमंडळ 5-1 मिनटात येईलच. आम्ही फक्त त्यांचीच वाट बघत आहोत. हे बघा, भक्तिमंडळ आलेलं आहे. त्यांना आम्ही ताटंही वाढून झालेली आहेत. त्यांचे ते काहीतरी जेवणाच्या अगोदरचे श्लोक म्हणत आहेत. किती छान भक्तिमंडळ आहे. थँक्यू त्या वारकरी संप्रदायाला, जे त्यांना शिक्षण देतात, इतकं छान वळण लावतात. छान वाटतं अशा मुलांकडे बघून, आणि एकाच ड्रेसमध्ये सगळेजण खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आपल्या इथे त्याच्यानंतर हप हेमलताताई पिंगळे महाराज, बेल्हेगाव, गागडा, तालुका येवला ह्या ठिकाणून त्या आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही त्यांना शॉल नारळ वगैरे देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. त्यांनाही कीर्तनाला जायची घाई होती, कारण की त्यांना कीर्तन करायला उभं राहायचं होतं आणि उशिराच झाला होता यायला. 8:30-9 वाजले होते. 9 वाजता आमच्या इथे कीर्तन सुरू होतं. तेव्हा आम्ही त्यांना लवकरच सत्कार करून वाटी लावली. आम्ही त्यांच्यासोबत सर्वांनी एक फोटो घेतला. सर्व फॅमिलींनी फोटो घेतला. हे बघा, हा यांच्या मामाचा मुलगा, ह्या सुनबाई, ह्या मोठ्या मामा राहिलेले नाही आहेत, आणि ही पूर्ण फॅमिली आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत उभं राहून फोटो घेतला. सर्वांनाच इच्छा होती त्यांच्यासोबत फोटो काढण्याची, त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी फोटो घेतला. आणि आमच्यानंतर बाकीच्यांनीसुद्धा एक करीत सर्वांनी फोटो घेतले. लहान